तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी उठले मी 5:30 वाजता आणि दीदीच्या टिफिनसाठी काय करायचं हा प्रश्नच असतो. तर मी फायनली काहीच नव्हतं तयारी केली होती रात्री. तर मी काय केलं माहिती आहे का, मेथी, थोडंसं पालक, थोडंसं कोथिंबीर घेतले आणि चिरून घेतले. त्याच्यात मी म्हणलं नाही का ह्याचा पराठा करायचा. त्यामुळं मी फर्स्ट टाईम मी स्वतः केले बरं का. म्हणजे मीच बनवते पण फर्स्ट टाईम बनवले असं. ते बारीक चिरून घेतले, त्याच्यात थोडंसं धना पावडर, हळद, जिरं टाकले. म्हणजे घरात जे अवेलेबल आहे ते टाकले. आता तुमच्याकडं काय आहे ते टाका. आणि त्याच्यात मी काय केले माहिती आहे का, थोडंसं मसाला पण टाकलं. कारण हिरवी मिरची नव्हती तर त्यामुळं आपलं कांदा मसाला टाकला. आणि त्याच्यात मीठ वगैरे टाकले आणि त्याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ नाही का घेतलं, चाळून घेतलं बरं का. त्याच्यानंतर पीठ मळले मस्तपैकी, पाहू शकता तुम्ही. त्याच्यात दही असले असते तर लय भारी झालं असतं, पण आता नव्हतं माझ्याकडे. तर मी फक्त पाणी टाकून पीठ मळलं आणि ऑलमोस्ट हे केले छोटे छोटे पराठे. तर खरंच सांगते तुम्हाला, खूप टेस्टी झालते. तर तुम्ही पण करून बघा. आणि एवढे छोटे छोटे 4 केले ते, अजून पीठ होतं ते ठेवून टाकले. एवढंच सकाळी सकाळी 4 बनवले होते, ते छान झाल्या होत्या. हे बघा, मी अजून जरा क्रिस्पी होण्यासाठी हे असं तव्यावर ठेवलं नाही का, थोडंसं कडक. तर हे पराठे दहीबरोबर खाऊ शकता तुम्ही, नाही तर मग सॉसबरोबर पण खाऊ शकता. कसं वाटलं? चला तर मग सकाळी सकाळी मग बाय.